बारामतीमधील तानाईनगर परिसरामध्ये गुलाबी मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आलेली आहे। या मतदान केंद्रावर प्रथमोपचार, पिण्याचे पाणी, ज्येष्ठ नागरिकांसाठी विश्रांती, हिरकणी कक्ष, पाळणाघर या विविध सुविधा निर्माण करण्यात आलेल्या आहेत। मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाकडून हा आगळावेगळा प्रयत्न करण्यात आला आहे। या मतदान केंद्राचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जावेद मुलानी यांनी। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीची मतदान प्रक्रिया जी आहे ती आज पार पडत आहे। मी सध्या बारामतीतील तानाजीनगर या परिसरातल्या एका मतदान केंद्रावर आहे। अर्थात आपण पाहू शकतो की या ठिकाणी पिंक कलर म्हणजेच गुलाबी रंगाची जी थीम आहे ती या मतदान केंद्रावरती वापरण्यात आलेली आहे। संपूर्ण जे मतदान केंद्र आहे ते गुलाबी रंगाचं केलेलं आहे। पोलीस यंत्रणा असेल, सीसीटीव्ही कॅमेरे असतील, संपूर्ण सज्ज केलेलं आहे। विशेषतः सर्व जे कर्मचारी आहेत ते देखील महिला वर्ग आहे आणि त्यांचा जो ड्रेस कोड आहे तो देखील गुलाबी रंगाचा आहे। संपूर्ण मतदान केंद्राची थीम आहे ती गुलाबीच रंगाची करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत काही मतदान अधिकारी कर्मचारी आहेत। काय सांगाल, कशा पद्धतीने प्रतिसाद आहे? इथं पिंक बूथ तयार करण्यात आलेलं आहे आणि पिंक सगळी सजावट आहे। आम्ही युनिफॉर्म सुद्धा पिंक केलेले आहेत। त्या ह्याच्यामुळे एक वेगळं उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झालेलं आहे आणि आलेले जे मतदार आहेत ते आनंदात अगदी मतदान करून जात आहेत। नक्कीच उन्हाची जरी लाही होत असली तरी या ठिकाणी जे आहे ते मतदार आहेत ते घराबाहेर पडून या मतदान केंद्रावरती येत आहेत आणि सर्व सोयीसुविधा ज्या आहेत ते या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत। जावेद मुलानी, जी 24 तास, बारामती।